सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 81 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता कुसुमनं कुबेरवर लाईन मारणाऱ्या तायडाबाईचं मुंडन केलं आणि तिला विद्रूप करून टाकलं. आणि आता तिला म्हणाली, आता मार बरं एखाद्यावर लाईन. तुझा हा चमन गोटा बघून तुला कोणीच जवळ करणार नाही. खूप सुंदर समजत होतीस ना स्वतःला. आता बघ, तू जगातली सगळ्यात सुंदर स्त्री दिसत आहेस. तुला लाज वाटली पाहिजे. चक्क माझ्या नवऱ्याला जाळ्यात ओढत होतीस का? माझा संसार उद्ध्वस्त करत होतीस का तू? तुला काय वाटलं, तो इतर पुरुषांसारखा लगेच तुझ्या नादाला लागेल का? सगळे पुरुष सारखे नसतात, समजलं? काही पुरुष रामासारखे एकनिष्ठ, एकवचनी आणि एकपत्नी व्रता असतात. अशी कुसुम तिला खूप ओरडून म्हणाली. तिला कुसुम खूप बोलत होती आणि तिच्या बोलण्यातून सगळ्यांना कळलं की तायडाबाईने नक्की काय गुण उधळले आहेत. आणि आता हळूहळू खरंच गावाचं शुद्धीकरण होत होतं. कुसुमनं स्वच्छतेचं, आरोग्याचं, एड्सविषयी जनजागृती करणारं, शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगणारं, शासकीय कामांची ओळख करून देणारे सगळे खूप सारे बॅनर लावले होते. आणि सगळे लोक ते बॅनर ऐकून, वाचून त्याची माहिती करून घेत होते आणि शहाणे होत होते. आणि खेड्यातली लोक खरंच साधीभोळी असतात. त्यांना सांगितलं की लगेच पटतं हे तिला कळलं. आणि आता दुपारची कुसुम दुकानात बसली होती. त्याचवेळी तिच्याच भावकीतली एक वयस्कर स्त्री, तिच्या सासूच्या वयाची, तिच्या जवळ आली आणि तिला म्हणाली, कुसुम, अगं थोडं सामान पाहिजे होतं. पण पैसे नंतर दिले तर चालतील का गं? कुसुम म्हणाली, आत्या, अहो अशी जर उधार देत बसले तर सामान भरायला पैसे कुठून आणू मी, तुम्हीच सांगा. दुकानात भांडवल घातल्याशिवाय नफा मिळत नाही. ती म्हणाली, तुझं खरं आहे गं, पण एवढ्या वेळ दे ना. आणि मी जर पैसे नाही दिले परत तर मी तुमच्या शेतात कामाला जाते आणि पैसे फेडते. पण कुसुम, अगं 2-3 दिवस झालं घरामध्ये भाजीला तेल नाही, मीठ नाही. कुसुम म्हणाली, का, असं का? आणि हे काय फुलं आत्या, तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठं आहे? आता मंगळसूत्र म्हणजेच फक्त छोटीशी 2 डोरली होती, ती पण 4 ठिकाणी चेमटलेली. आणि 4 मणी होते सोन्याचे, बाकी सगळे काळे मणी होते. पण ती 2 डोरलीसुद्धा आज तिच्या गळ्यात दिसत नव्हती, फक्त काळी पोत दिसत होती. आणि फुलं आत्या म्हणाली, तुला माहीत आहे ना, माझा नवरा दारू पितो आणि त्यातच त्याच्याकडचे सगळे पैसे संपले. आणि तो कामधंदा तर काहीच करत नाही. आणि जरी केला तर त्याच्या दारूला त्याचे पैसे पुरत नाहीत. मग त्यानं माझ्याकडचे सगळे पैसे घेतले आणि शेवटी माझ्याकडचे सुद्धा संपले आणि माझं मंगळसूत्र घेऊन गेला तो. त्यानं माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा ओढलं आणि मोडायला गेला दारूच्या नादात. कुसुम, अगं माझ्या पोराची फी भरायला पैसे ठेवले होते मी, पण ते पैसेसुद्धा त्यानं मला मारलं आणि घेऊन गेला. आणि कुसुमला आता फुलं आत्याचं जरा वाईटच वाटलं आणि ती गयावया करायला लागली. म्हणून कुसुम म्हणाली, आत्या, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सामान देते आणि तुम्ही आमच्या शेतात कामाला जा. पण फुकट काम करू नका आणि काम करून पैसे तिकडच्या तिकडं वळते करून देऊ नका. त्यांच्याकडून तुमची हजेरी घ्या आणि इथे आणून मला द्या. नाहीतर माझा नवरा खूप चालू आहे. माझ्या हातात 1 रुपया देत नाही. सारखा व्यवहारात मला गंडा घालत असतो. फुलं आत्या म्हणाल्या, अगं गंडा घातला तरी तो तरी काय पैसा वाया घालवतोय का? त्याला कसल्याच वाईट सवयी नाहीत. कुसुम म्हणाली, आत्या, अहो वाईट सवयी नसल्या तरी लोकांची फुकट मदत करण्याची ही सुद्धा एक वाईट सवय आहे बरं का माझ्या नवऱ्याला. आणि लोक त्याचा गैरफायदा घेतात. माणसानं कसं व्यवहारानं राहावं. 1 रुपया दिला की 1 रुपया घ्यावा, नाहीतर आपण नुसतं देत राहायचं आणि घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही. अशानं भीक मागायची पाळी येईल की आम्हाला सुद्धा. फुलं आत्या म्हणाल्या, अगं लोकांची मदत केली म्हणून काय झालं? तो काय दारू पिऊन उधळतोय का पैसा? त्याला फक्त तंबाखूचं व्यसन आहे. ना दारूचं व्यसन ना बाईचं व्यसन. पण दारू पिणारा माणूस लय ग वाईट. त्याला ती बया पोटात गेली की काही सुधरत नाही बघ. आणि तुला सांगू का कुसुम, तू जरा जवळची वाटतेस म्हणून सांगते. असं म्हणून तिनं डोळ्याला पदर लावला.
कुसुम तिला धीर देत म्हणाली, काय झालं आत्या, काही सिरियस आहे का? आणि फुलात्या म्हणाली, अगं दारूच्या नशेत त्या नालायक माणसानं लग्नाला आलेल्या पोरीचा हात धरून ओढला आणि घरात नेत होता तिला. आणि हे ऐकून कुसुमला फार मोठा धक्का बसला आणि ती म्हणाली, आत्या काय सांगताय काय तुम्ही? हे असं कसं केलं त्यांनी? फुलात्या म्हणाली, आता कसं केलं आणि काय केलं काय सांगू तुला? मला तर खूप लाज वाटायला लागली आहे. तो असा वागतो म्हणून मला त्याच्या जवळ जाऊ वाटत नाही. त्यात बाहेर जे काही कोणाकडे त्याचे संबंध होते ते तुझ्या मुंडन फटव्यामुळे बंद झालं. आणि तुला सांगू का कुसुम, आता त्या बाया घरी बसून राहत होत्या आणि पुरुषांना फसवून पैसे घेत होत्या, त्या आता शेतात कामाला जायला लागले आहेत. कारण आता करणार काय, घरचा धंदा तर बंद झाला ना. आणि चोरून चोरून करण्याची सुद्धा सोय राहिली नव्हती. कारण अशी लफडी शोधून देण्याची जणू गावकऱ्यांमध्ये शर्यतच लावली होती कुसुमनं. जो कोणी असं चोरून झालेलं लफडं सांगेल आणि पकडून देईल, कुसुम त्याचा सत्कारच घ्यायची. शिवाय तहसीलदारांसोबत फोटो घेऊया, जिल्हाधिकारी आले तर त्यांच्यासोबतसुद्धा फोटो घेऊया असं सांगायची. आणि लोकांना त्यावेळी ती गोष्ट फार अभिमानाची वाटायची. जिथं कलेक्टरला बघणं सुद्धा दुरापास्त होतं, तिथं कलेक्टरसोबत फोटो काढायला मिळणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती. मग अशा प्रकारे कुसुमनं तिचं एक सिक्रेट एजन्सीचं तयार करून टाकली, गावातलीच म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांची. आणि त्यातच बऱ्याच जणांची बाहेर सोय होत होती. मोकळं व्हायची ती बंद झाली होती. त्यातल्याच एका फुलात्याचा नवरा म्हणजे श्रीरंग. त्याचं वय जास्त नव्हतं, 40च्या आसपासचा होता तो, म्हणजे तरुणच होता. आणि फुलात्या ही 32 वर्षाची होती आणि तिची पोरगी 17 वर्षाची. म्हणजे या लग्नालाच आली होती खेड्यातल्या लोकांच्या भाषेत. कारण मुलीला पदर आला म्हणजेच पाळी आली की ती लग्नाला तयार झाली असा समज होता. फुलात्याचं लग्न लवकर म्हणजे 14व्या वर्षी झालं, पण तिला पाळी आलेली होती. मग काय, 1 वर्षाच्या आतच पाळणा हलला आणि लागलीच तिला पहिली मुलगी झाली. आणि तीच मुलगी 17 वर्षाची होती. आणि श्रीरंगला दारू पिऊन पुरुष त्याच्यातला जागा झाला आणि तो दारू पिऊन धिंगाणा घालत होता पोरांदेखत. आणि मला खोलीत ओढत होता झोपायला चल म्हणून. लेकरं आता हाताखाली आली होती आणि त्यांच्या देखत असं नव्या नवरीसारखं झोपायला जायचं कसं वाटतं तूच सांग. फुलात्या म्हणाली, म्हणून मी त्याला नकार दिला. आणि त्या हलकटानं मग थांब, तू येत नाही झोपायला तर माझ्या पोरीला घेऊन जातो असं म्हणून तिच्या हाताला चक्क धरून ओढली ग त्यानं. आणि मी खूप मोठ्यानं बोंबलली. आजूबाजूची लोकं गोळा झाली आणि मग तिची सुटका झाली. ती बिचारी आता फक्त रडत असते. स्वतःच्या बापानंच असं वागावं का तिच्यासोबत, तूच सांग. आता आयुष्यभर तिच्या डोक्यातून हे जाणार नाही. आणि मी सुद्धा माझ्या मुलीला माझ्यासोबतच ठेवत असते. सक्का बाप असूनसुद्धा मला आता त्याची भीती वाटते. आणि हे सगळं फक्त दारूमुळे झालं. ती पोटात गेली की समोर आई, बहीण, बायको आहे का वहिनी आहे, काही समजत नाही. आणि हे ऐकून कुसुमला फार मोठा धक्का बसला. किती भयानक होतं हे. फुलात्या म्हणाली, आणि तो म्हणत होता की ही माझीच पोरगी आहे, मीच काढली आहे, मग मी वापरली तर काय हरकत आहे? तू येत नाही ना माझ्यासोबत झोपायला, मग तिला तरी येऊ दे. आणि आता कुसुमला हे सगळं असह्य झालं आणि तिच्या अंगावर पुन्हा पाल पडल्यासारखं झालं आणि तिला खूप खूप किळस आली. तिने पटकन त्या फुलात्याला उधार सामान दिलं आणि तिनं तिथून हकलून लावली. आणि पुन्हा संध्याकाळ झाली. तिला जेवणच जात नव्हतं. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे दारूचा. जसा बाईचा नाद वाईट तसाच बाटलीचा नादसुद्धा वाईटच. दोन्ही गोष्टींमुळे संसाराचं वाटोळं हे होतच असतं. आणि कुसुमनं खूपदा बघितलं होतं लोकांना दारू पिऊन बायकांना मारताना, अंगावरचे दागिने ओरबाडून दारूची उसनवारी भागवताना. काडी पैलवान असला तरी पोटात 2 घोट गेले की स्वतःला खूप मोठा जहागीरदार समजतो आणि शेठ समजायला लागतात. उसनी ताकद 2 घोटाची अंगात असते त्यांच्या, तरीही स्वतःला पुरुषार्थ गाजवून आल्यासारखा शूरवीर समजतात.
मग आता पुन्हा रात्र झाली आणि कुसुम पुन्हा विचारात पडली. तिच्या मनात जे होतं ते तिनं कुबेरला सांगितलं आणि म्हणाली, अहो श्रीरंग मामा किती हलकट आहे ना, चक्क मुलीला कोण झोपायला चल म्हणेल का? आणि हे ऐकून कुबेरसुद्धा शॉक झाला आणि म्हणाला, काय असं म्हणाला तो? मग तर हे खूपच गंभीर आहे. कुसुम म्हणाली, दारू पिऊन माणसाची बुद्धी भ्रष्ट होते हे म्हणतात तेच खरं. हे ना, दारूचं दुकान पहिलं बंद झालं पाहिजे. कुबेर म्हणाला, अगं आपल्या गावात कुठं दुकान आहे तेव्हा? ते तर बाजारला गेले की बाहेरून पिऊन येतात. कुसुम म्हणाली, खूप वाईट वाटलं हो फुल आत्याकडे बघून. आणि ती मुलगी बिचारी, ती तर किती घाबरली असेल. कुबेर म्हणाला, कुसुम तू जास्त विचार करू नको, तू झोप आता. पण तिला झोपच येत नव्हती. तिच्यापुढे एखादी समस्या आली की त्या समस्येचा निचरा केल्याशिवाय ती स्वस्थ बसतच नव्हती. आणि तिची तळमळ बघितली आणि तो म्हणाला, तुला सांगतो, ही पिऊन आलेली माणसं आहेत ना, तमाशात वगैरे आली की कोणालाच व्यवस्थित बघू देत नाहीत. नुसता रंगाचा भंग करून टाकतात. आई घालीचे मूत पिऊन येतात आणि उगीचच दुसऱ्यांना त्रास देतात. आणि तिने या शब्दावर विचार केला आणि तिला पुन्हा आयडिया सुचली आणि ती म्हणाली, अहो जर आपण असंच केलं तर काय होईल? जो दारू पितो त्याला ही शिक्षा देऊया. कुबेर हसला आणि म्हणाला, शी कुसुम किती घाण वाटतं ते. कुसुम म्हणाली, घाण वाटतं म्हणून तर शिक्षा द्यायची ना. शिक्षा ही गोड वाटावी म्हणून असते का? आणि इतकीच गोड शिक्षा असती तर सगळ्यांनीच भोगली असती. आणि मग लगेच कुसुमनं हालचाली केल्या आणि पुन्हा एक सभा घेतली. अख्ख्या गावासमोर तिनं सांगितलं, जो दारू पिल आणि तमाशा करेल त्याला मूत्रप्राशन करावं लागेल. आणि गावातली मंडळी बिघडली आणि कुसुमला शिव्या द्यायला लागले. आम्ही आमच्या पैशातून पितो, तुझ्या पैशातून पित नाही. जास्त शहाणपणा करू नकोस. बाई आहेस, बाईसारखं राहा. उगीच हिला सरपंच केली म्हणून आता आपल्याच डोक्यावर मूत्रविसर्जन करायला लागली, असं ते बोलायला लागले. आता यामध्ये ज्यांनी कुसुमला इलेक्शनमध्ये मदत केली होती ते सुद्धा होते. कुबेर म्हणाला, कुसुम जाऊ दे, मरू दे, कोणाला प्यायची त्याला पिऊ दे, तू कशाला इंटरफेअर करतेस? त्यांच्या पैशाने पितात ना, मग मरू दे. ती म्हणाली, ते पिले तरी माझी काही हरकत नाही हो, पण त्यांच्या पिण्यामुळे जो बायकांना त्रास होतो, मुलांना त्रास होतो ते मला आवडत नाही. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. घरामध्ये जर बाप दररोज पिऊन तमाशा करत असेल तर त्या मुलाचा अभ्यास कसा होणार? त्याची फी भरायला पैसे नसतील तर ती बिचारी बाई कुठून पैसा आणेल? आणि त्याच्याही पुढे जाऊन स्वतःच्याच मुलीचा असा हात पकडायचा, हे कितपत योग्य आहे? आता श्रीरंग रागात उठला आणि म्हणाला, कुशे, ती माझीच मुलगी होती आणि दारूच्या नशेत झाली माझ्याकडून चूक. पण मी तुझा तर हात पकडून तुला झोपायला नेत नव्हतो ना. आणि तुझ्या दारात तुला पैसा मागायला आलो नाही. कुसुम म्हणाली, तुम्ही नाही येत, तुम्ही कशाला याल? तुम्ही तर फक्त बायको पुढे सिंहासारखे वागणार. पण तुमची बायको आली होती ना माझ्याकडे किराणा साहित्य मागायला, माझ्याकडे मदत मागायला. तुम्ही पिता आणि तुम्हाला काय भूक लागत नाही, पण लेकराबाळांचं काय? ते काय खातील याचा कधी विचार केलाय का तुम्ही? तुमच्या पोटाला दारू झाली की बास, मग त्यासाठी घरात बायकोला माराल, तिने जमवलेले कष्ट करून ठेवलेले पैसे चोरून मारून घ्याल, तिचे दागिने ओरबाडून घ्याल. अहो सौभाग्याचा अलंकारसुद्धा तुम्ही तिच्या अंगावरून ओढून घेतलात गळ्यातून, याला काय म्हणायचं? आणि श्रीरंग म्हणाला, नवरा जिवंत असताना तिला काय गरज आहे डोरल्याची? कुसुम म्हणाली, हो ना, नवरा दारू पिऊन धिंगाणा घालतो आणि हळूहळू मरणाकडे जातो, हे बघून तुमच्या बायकोला चांगलं वाटत असेल ना. तिची काळजी तुम्हाला दिसत नाही वाटतं. तिला इतका त्रास देता पण तिची कधी हात जोडून माफी तरी मागितली का? पण नाही, तुम्ही तेच हात दारूच्या दुकानात 2 घोट मिळावेत म्हणून तिथं जोडता, तिथं लाळघोटेपणा करता आणि त्यांची उधारी भागवण्यासाठी दारूच्या नादात जमिनीसुद्धा विकायला काढणार. पण मुलांच्या शिक्षणासाठी कधीच जमीन विकणार नाही तुम्ही. काहीही कराल पण तुम्ही पिणं सोडणार नाही. किती भयानक आहे हे. दारू पिण्यामुळे किती नुकसान होतं, अख्खं आयुष्य बर्बाद होतं.
बरं, ती तुमच्या शरीराला तरी चांगली आहे का? तर नाही. दारूऐवजी दूध पिलात तर ते शरीराला मानवेल तरी. आता काही जणांना पटत होतं आणि काही जणांना पटत नव्हतं. आणि आता पटलं तरी आणि कितीही दारू सोडायचं म्हटलं तरी दारू काही माणसांना सोडणार नाही. कारण ते व्यसन होतं. व्यसन लागताना पटकन लागतं, पण जाताना मात्र ते लवकर जात नाही. आणि श्रीरंग म्हणाला, काय? फुली तुझ्याकडे आली होती भीक मागायला, म्हणूनच तू इतकी नाक उचलून बोलतेस. तिला आता दाखवतच गंमत. काय गरज होती तिला अशी लोकांच्या दारात जाऊन भीक मागायची? कुसुम म्हणाली, मग तुम्ही का आला नाही तुमच्या मुलांच्या खाण्यापिण्याची तजवीज करायला? तुम्ही दारू पिऊन येणार आणि फुकटचा रुबाब बायकोभोवती दाखवणार आणि मग तिलाच जेवायला मागणार. तिने कुठून वाढायचं तुम्हाला? आणि तिने नाही वाढलं की तुम्ही उलट तिलाच मारणार. हाच का तुमचा पुरुषार्थ? आणि श्रीरंगला राग आला आणि तो अख्ख्या सभेत म्हणाला, टवळे, तू कोण ग माझा पुरुषार्थ काढणारी? तुला दाखवू का माझा पुरुषार्थ? मग ये रात्री माझ्या खाली निजायला. कुबेरला आता राग आला आणि भर सभेत कुसुमचा झालेला अपमान त्याला आवडला नाही. तो श्रीरंगला मारायला धावला आणि कुसुम म्हणाली, थांबा, तुम्ही अजिबात पुढे जाऊ नका. मग कुसुम स्वतः पुढे गेली आणि तिने त्याच्या सणसणीत कानाखाली मारली. आणि तिने लगेच पोलीस पाटलांना सांगून पोलिसांना फोन केला आणि एका कर्तव्यावर असणाऱ्या आणि शासकीय सभेत एका महिला सरपंचला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तिला लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत तिचा अपमान केला. तिचा विनयभंग केला, तिचा अपमान केला या चार्जेसखाली त्याला अटक करायला लावली. आणि आता सगळ्यांचे धाबे दणाणले. या कुसुमला बोलावं की नाही बोलावं हेच कोणाला कळत नव्हतं. तिचं ऐकलं तर ठीक, नाहीतर आता काही खरं नाही. आता तर तिने तुरुंगातच पाठवला श्रीरंगला. मग कुसुम पुन्हा म्हणाली, आजच्या आज गावामध्ये बॅनर लागतील. जो दारू पिल किंवा दारू पिऊन धिंगाणा घालेल त्यांना मूत्रप्राशन करावं लागेल. संजूची आई म्हणाली, अगं पण कोणाचं कुसुम? माणसाचं की गाईचं? कुसुम म्हणाली, सध्या तरी आपण गाईचंच पाजूया. पण एक जण म्हणाला, पण ते गोड लागेल का? आणि ते हसायला लागले. कुसुम म्हणाली, आता दारू जर गोड लागत असेल तर हेही गोड लागलंच पाहिजे. आणि दारूपेक्षा हे आयुर्वेदिक आहे. तेवढीच बुद्धीही शुद्ध होते आणि पोटही स्वच्छ होईल. आता मग बॅनर तयार झाले. छोटे छोटे कागदसुद्धा छापले. ते घराघरात आणि चौकाचौकात लागले. श्रीरंगला पोलिसांनी पकडून नेला विनयभंगाच्या आरोपाखाली. आणि आता तो काही लवकर सुटणार नव्हता. आपल्याच लोकांविरोधात असं वागायला कुसुमला अजिबात आवडत नव्हतं. पण निदान 4 दिवस तरी फुलं आत्या आणि तिचं कुटुंब सुखात राहील असं तिला वाटत होतं. आणि त्यालाही अद्दल घडल. नाहीतर बाहेर असूनही त्याचा काहीच फायदा नव्हता. आणि तिने सगळ्या बायकांना सुद्धा सांगितलं, इथून पुढे लक्षात ठेवा, असली कुणी अश्लील भाषा वापरली आणि कुणी आईवरून जरी शिवी दिली ना तुम्हाला, तरीही तुम्ही केस करू शकता. आणि बोंबला, आता बायकोला तरी शिवी द्यायची की नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला. कारण ही गावातली मंडळी म्हणजे कोंबडीला सुद्धा शिवी दिल्याशिवाय पाणी पित नव्हती. नानाच्या शिव्या तर खूपच इरसाल असायच्या, पण बायकांना किंवा स्त्रीला तिच्या अवयवावरून चिडवणं आणि शिवी देणं हे सुद्धा तिचा अपमान करण्यासारखं आहे. याचाही बॅनर आता तिने लावूनच टाकला. आणि लगेच त्या बॅनरच्या फोटोसहित पेपरमध्ये बातमी आलीच. आता न्यूजवाल्यांना सुद्धा कुसुमच्या गावात रोज नवीन नवीन बातम्या भेटायच्या. कारण इथे गाव सुधारण्याचे सगळ्यात जास्त प्रयोग होत होते, ते सुद्धा हटके स्टाईलने. साम दाम दंडभेद वापरून सगळ्या नियमांना फाटा देऊन एखाद्या मुलाला घडवावं तसं कुसुम गाव घडवत होती. आणि मग त्यांनी सुद्धा कुसुमला एक हटकेच नाव दिलं, बॅनरवाली सरपंच. येथे थुंकू नये, येथे कचरा टाकू नये, टॉयलेटचा वापर योग्य करावा, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करू नये, इथपासून ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर बनवून टाकायची ती. आणि जर कोणी चुकला की त्याचा कान पकडायचा आणि त्याला बॅनर दाखवायचा. आणि तो बॅनर म्हणजे त्यांना एक प्रकारचा आदेशच वाटायचा. आणि त्याचं उल्लंघन केलं म्हणजे शिक्षाही होणारच. आणि आता कुसुमच्या कानावर आलं की उगीच हिला निवडून दिली म्हणून इतका शहाणपणा करते.
आणि कुसुम हात जोडून म्हणाली, तुम्ही मला 5 वर्ष लोकसेवेची संधी दिली, म्हणून मी तळमळीनं हे सगळं करते. आपलं गाव चांगलं घडावं हीच माझी अपेक्षा आहे. आपली मुलं शिकावी, गावाचं नाव लौकिक व्हावा. आज जो कलेक्टर आपल्या गावात लाल दिव्याच्या गाडीतून येतो आणि आपल्याला त्याचं खूप अप्रूप वाटतं, हो की नाही? मग तोच कलेक्टर आपल्या गावातला का नसावा? तोच तहसीलदार आपल्या गावातला का नसावा? बाहेरचे डॉक्टर येतात आणि आपल्या गावात दवाखाना टाकतात, मग आपल्याच गावातला मुलगा डॉक्टर का नसावा? पण तुम्हाला माझे विचार पटत नसतील तर पुढच्या वेळेस तुम्हाला बिघडवणारा सरपंच घेऊन या, माझी काही हरकत नाही. पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी माझा हट्ट सोडणार नाही. आणि सगळ्यांना तिचं म्हणणं पडलं आणि कुसुमचं हे भाषण जसंच्या तसं न्यूजपेपरवाल्यांनी छापून आणलं. मग असेच काही दिवस गेले. दारू पिऊन लोळणारे दिसायचे बंद झाले. सवय तर जाणारच नव्हती. ते पीत होते पण गुपचूप गुपचूप, आणि तेही काही कमी नव्हतं. प्यायचे पण बायकोपुढे आणि मुलांपुढे हात जोडून म्हणायचे, कुसुमला तेवढं सांगू नका, मी तुम्हाला त्रास देणार नाही. पण आता काय आहे ना, ही आमची दारू पिण्याची सवय जी आहे ती आता जाता जात नाही. काय करू आम्ही तरी? मग अशा प्रकारे स्वच्छ सुंदर असं गाव दिसायला लागलं. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ सुंदर गाव या स्पर्धेतही त्यांच्या गावानं भाग घेतला. आणि काही दिवसांनी कुसुमला पत्र आलं की या स्पर्धेचा निकाल लागून आपल्याच गावाला 3रा नंबर मिळाला आहे. आणि अख्ख्या गावाला अभिमान वाटला की पुन्हा तिनं त्याचा एक बॅनर बनवला आणि अख्ख्या गावाचं अभिनंदन केलं. आणि लोक नानासारखा बालिश हट्ट करून म्हणायला लागले, पण आम्हाला 3रा नंबर का दिला? पहिला नंबर का नाही दिला? मग कुसुम त्यांना म्हणाली, आता जितके चांगले वागताय त्यापेक्षा आणखीन चांगले वागून दाखवा, गाव स्वच्छ ठेवून दाखवा, तर नक्की पहिला नंबर मिळणार. ही स्पर्धा दरवर्षी असते. आणि मग सगळ्यांनी हिरिरीने ठरवलं, ठीक आहे, आता सगळ्या वाईट सवयी सोडूनच देऊ आणि आता आपला पहिला नंबर कसा मिळत नाही तेच बघू. आणि कुसुमही म्हणाली, मग लागा कामाला.